विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार हा होऊ शकतो याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बऱ्याच काळापासून आमदार मंत्रिपद मिळण्याची वाट पाहतायत, मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। त्यामुळे काही आमदार हे नाराज असल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख नेते हे घेऊ शकतात। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी घाई का होतीये, तर स्ट्राइक रेट वाढवण्यासाठी शिवसेनेची अधिकची मंत्रिपदांची मागणी होऊ शकते। याशिवाय भाजपला मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा टेन्शन आहे। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। माझा जो अंदाज आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार हा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी झाला पाहिजे। अनेक दिवसापासून हा विस्तार रखडलेला आहे। आज होतो, उद्या होतो, लवकर करू, आता जलद गतीने होणार आहे, अशा सर्व गोष्टी सांगून झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्याने पाहत आहे पण, आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे। यानंतर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून वाचूयात की शिंदे गटातून मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागू शकते। यामध्ये आशिष जयस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे। याशिवाय यामिनी जाधव, लता सोनावडे यांचंही नाव चर्चेत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे आणि संग्राम जगताप यांच्या नावांची चर्चा सुरू झालेली आहे। आणि भाजपकडून चर्चेतली नावं आपण पाहतोय नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते। संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील, देवयानी फरांदे यांच्याही नावाची चर्चा आहे।